नमस्कार. आज मी मार्केट स्टाईल आणि एकदम परफेक्ट गोबी मंचुरियन कसं बनवायचं ते दाखवणार आहे. व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राइब नक्की करा. कोबी मंचुरियन बनवण्यासाठी मी इथे कोबी बारीक चिरून घेतला आहे. तुम्ही किसून घेतला तरीही चालेल. त्यात 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घातल्या आहेत. त्यात 5 ते 7 कळ्या बारीक चिरलेला लसूण घालायचा. मी इथे अंदाजे 250 ते 300 ग्रॅम कोबी घेतला होता. त्यानंतर ह्यात किसून घेतलेलं आलं घालायचं. मी इथे 1 इंच आलं किसून घेतलं आहे ते घालायचं. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं. मी इथे काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे. हे फक्त कलर येण्यासाठी घातली आहे. त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घालायचा. त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. कोबीला छान पाणी सुटतं. वरून पाणी घालायची गरज पडत नाही. तुम्ही यात बारीक चिरलेला गाजर किंवा बारीक चिरलेली शिमला मिरची आणखी काही भाज्या घालू शकतात. बारीक चिरून किंवा किसून घालायच्या. भाज्या बारीक चिरून घातल्या तर मंचुरियन एकदम मार्केटसारखा कुरकुरीत होतो. मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर मी ह्यात 4 मोठे चमचे कॉर्नफ्लोअर घातला आहे. त्यानंतर 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ घालायचं आणि त्यानंतर थोडा थोडा मैदा घालून पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मैदा बसेल तेवढा घालायचा. छान गोळा होईल तोपर्यंत व्यवस्थित मैदा घालायचा आणि मिक्स करून घ्यायचा. भजीच्या पिठासारखं बॅटर तयार करायचं नाही. ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा. ह्याची मूठ वाळून बघायची. मूठ वळली गेली की समजायचं हे व्यवस्थित रेडी झालं आहे. हे तयार झालं आहे. आता आपण ह्याचे छोटे छोटे मंचुरियन बॉल्स तयार करून घेऊ. सगळ्यात आधी हाताला तेल लावायचं म्हणजे चिकटणार नाही आणि ह्या पद्धतीने थोडं थोडं घेऊन व्यवस्थित छोटे छोटे गोळे हलक्या हाताने तयार करायचे. ह्या पद्धतीने सगळे मंचुरियन बॉल तयार करून घ्यायचे. हे ओलसर असतं त्यामुळे व्यवस्थित बॉल तयार होतात. ह्या पद्धतीने मी इथे सगळे मंचुरियन बॉल तयार करून घेतले आहे. आता मी हे तळून घेते. मी हे तळण्यासाठी इथे तेल गरम करायला ठेवले आहे. तेल व्यवस्थित गरम झाले. तेल छान कडक गरम करायचं आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची. त्यानंतर एक एक मंचुरियन बॉल तेलात टाकायचा. सगळे एकदम टाकायचे नाहीत. बॉल्स तेलात घातल्यानंतर लगेच पलटवायचे नाही. 2 मिनटं व्यवस्थित एका बाजूने तळून घ्यायचे आणि 2 ते 3 मिनटानंतर दुसऱ्या बाजूने पलटवून घ्यायचे आहेत. हे अगदी हलक्या हाताने हलवायचे. दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित तळून घ्यायचे. दोन्ही बाजूंनी आलटून पालटून व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होतात तोपर्यंत तळून घ्यायचे आहेत. ह्या पद्धतीने मी इथे सगळे मंचुरियन बॉल्स तयार करून घेतले आहेत. छान व्यवस्थित तळून घेतले आहेत. आता मी हे काढून घेते आणि ह्याच पद्धतीने सगळे मंचुरियन बॉल्स तळून घेते. सगळे मंचुरियन बॉल्स तळून झाल्यानंतर आता मी इथे कढई गरम करायला ठेवले आहे. कढईत 2 चमचे तेल घालायचं. तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं. गॅसची फ्लेम हाय ठेवायची. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर मी इथे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो घालायचा. कांदा छान परतून घ्यायचा. छान गुलाबी रंग येतो, ब्राऊन कलर येतो तोपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा. गॅसची फ्लेम हाय ठेवायची. पूर्ण मंचुरियन तयार होतं तोपर्यंत गॅसची फ्लेम हाय ठेवायची. कांदा व्यवस्थित परतून झाला आहे. त्यानंतर ह्यात 3 ते 4 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या. 1 इंच आलं किसून घालायचं आणि हे पण व्यवस्थित 3 ते 4 मिनटं परतून घ्यायचं. त्यानंतर मी ह्यात चिरून घेतलेली शिमला मिरची घातली आहे. 2 शिमला मिरची घेतल्या आहेत. तुम्ही इथे लाल, पिवळी ह्या कलरच्या शिमला मिरची पण भेटतात त्या पण घालू शकतात आणि हे पण हाय फ्लेमवर व्यवस्थित परतून घ्यायचं.
भाजी पूर्ण मऊ शिजवायची नाही, थोडी कच्चीच ठेवायची। हे व्यवस्थित परतून झालं आहे। त्यानंतर ह्यात मी 1 मोठा चमचा सोया सॉस घातला आहे आणि 2 चमचे रेड चिली सॉस घालायचा। त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मी इथे ड्राय मंचुरियन बनवते आहे। हे व्यवस्थित मिक्स करून झालं की त्यात मोठा चमचा टोमॅटो केचप घालायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर ह्यात चवीपुरतं मीठ घालायचं। मीठ थोडंसंच घालायचं आहे, सॉसमध्ये पण मीठ असतं आणि मंचुरियन बॉल्समध्ये पण मीठ घातलेलं आहे। त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ह्यात अर्धा ग्लास पाणी घालायचं। त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला घट्टपणा येण्यासाठी 1 ते 1.5 चमचा कॉर्नफ्लोअर घालायचं आणि हे कॉर्नफ्लोअर व्यवस्थित शिजवून घ्यायचं। 2 ते 3 मिनटं छान घट्ट होतं। ह्या पद्धतीने 2 ते 3 मिनटं सारखं हलवायचं आणि व्यवस्थित शिजवून घ्यायचं। मी इथं हे व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे, हे तयार झालं आहे। आता ह्यात मंचुरियन बॉल्स घालायचे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, हलक्या हाताने मिक्स करायचे। मंचुरियन बॉल्स छान कुरकुरीत झाले होते, सेम हॉटेलमध्ये भेटतात त्या पद्धतीने गोबी मंचुरियन तयार झालं आहे। सेम बाजारात मिळतं तसाच कलर आला आहे आणि चवही तशीच झाली होती। नक्की करून पहा। सर्व करताना ह्यात वरून कांद्याची पात बारीक चिरून घालायची। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।